आणि आता आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकापाशी चाललो आहोत. अतिशय पावन व पवित्र स्थळ. या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित अनेक प्रसंग वंदन स्थळामध्ये पाहण्यास भेटतात. स्वराज्याचे दुसरे छत्रपती व पहिले युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक. या वंदन स्थळावरती असलेले काही हे प्रसंग. अतिशय सुंदर असे हे वंदन स्थळ भारतीय सैन्याकडून निर्माण करण्यात आलेले आहे. प्रत्येक शिवप्रेमींनी छत्रपती संभाजी महाराजांचे वंदन स्थळ जे आहे त्यास आपल्या मुलांसह भेट द्यावी, म्हणजे आपल्या मुलांनाही येथील ऐतिहासिक प्रसंग पाहून इतिहासाविषयी माहिती मिळू शकते. दिलेर खानाने मुरारबाजी देशपांडे यांना सरदारकीची, संपत्तीची आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यावर स्वामिनिष्ठ मुरारबाजी दिलेर खानाला म्हणाले, तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई आहे, तुझा कौल घेतो की काय? एवढे बोलून रागाने लाल झालेले मुरारबाजी खानावर चाल करून गेले. खानाने मुरारबाजींवर बाण चालवले. त्यातील एक बाण मुरारबाजींच्या कंठात घुसला. मुरारबाजी जमिनीवर कोसळले. तरीही मराठ्यांनी लढाई चालूच ठेवली. ही सर्व वाटा महाराजांना कळल्यावर महाराजांनी तह करण्याचा निर्णय घेतला. कारण गड किल्ले परत मिळवता येतील, परंतु गेलेली माणसे परत मिळणार नाहीत. म्हणून 11 जून 1665 रोजी इतिहास प्रसिद्ध असा पुरंदरचा तह झाला.